आजच्या दिवसाची सुरुवात मी केलेली आहे साडी नेसून. गुड मॉर्निंग सगळ्यांना. 90 डेज चॅलेंजचा दिवस आहे माझा आज 14वा. सकाळी उठल्या-उठल्या मस्त देवबाप्पाचं स्मरण केलं, कृतज्ञता व्यक्त केली आणि मग मी लागले पुढच्या माझ्या कामाला. पहिली आपली सुरुवात होते ती किचनमध्येच. बघायला की किचनमध्ये कुठे काय ठेवलंय तर बाजूला करून मग आपली पुढचे नियोजन करायला. मग मी थायरॉईडची माझी गोळी घेतली आणि मग ब्रश वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आता फ्रेश म्हणजे काय मी फक्त तोंड वगैरे धुतलं. कारण काय सकाळी-सकाळी घाई असते टिफिन बनवायची. मग टिफिनमध्ये मी आज टिफिन आणि नाश्ता म्हणा त्याच्यामध्ये मग मी आज बनवले साबुदाणे. कारण आज उपवास आहे. खरं तर काय आज नागपंचमी आहे. मग नागपंचमी विशेष काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात. म्हणून मग मी चपात्या वगैरे केल्या नाही. त्यांना सांगितलं काहीतरी असं बनवते जेणेकरून तुमचं पोट भरेल. मग त्यांनीच सांगितलं साबुदाणा बनव. तर साबुदाणा बनवला, टिफिन वगैरे बांधून दिलं ते गेले आणि त्यानंतर म्हटलं चिनू आता झोपलाय. मग मी पटापट अंघोळ करून घेते. अंघोळ वगैरे करून घेतली. आता पुढची घाई मला झाली आहे कारण आज आहे नागपंचमी. सणाचा दिवस आहे. श्रावण महिना सुरू झालाय आणि हा महिना माझा सगळ्यात जास्त फेव्हरेट आहे. वर्षातून हा महिना कधी येतो ना, असं मला पहिल्यापासून वाटायचं आणि वाटतंही. कारण लहान असताना किंवा घरी असताना ना, या सणाच्या दिवशी ना म्हणजे श्रावण महिना आला ना, तर एक वेगळा उत्साह होतो. कारण माहिती आहे का, त्याच्या मागे-मागे गणपती बाप्पा येतो आणि श्रावण महिन्यात असलेले सण ते एन्जॉय करायला सगळ्या काही-काही म्हणजे खूप काही गोष्टी अशा आनंदाच्या होत्या त्या सणामध्ये. मग साडी नेसली, पटापट रेडी झाले आणि मग निघाले मी. मला जायचं होतं मंदिरात महादेवाच्या, शंकराच्या आणि आज नागपंचमी विशेष म्हणून मग म्हटलं सकाळी-सकाळी जावं, कारण नंतर गर्दी होऊन जाते. तर आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्येच हे महादेवाचं मंदिर आहे. तिकडे गर्दी तर कमी होती, पण बायकांना वेळ एवढा लागत होता. म्हटलं जाऊ दे आपण पण घेऊया थोडा वेळ आणि मग मस्त पूजा वगैरे करून आल्यानंतर म्हटलं चहा वगैरे घेऊया आणि चहा ठेवला, तेवढ्यात चिनू उठला. त्यात त्याला सकाळी-सकाळी माझ्यावर रुसून बसायचं होतं माहीत नाही. लाडी-गोडी केली. नंतर चहा घेतला कारण दिवसभरासाठी माझा एकमेव असा हा एनर्जी ड्रिंक आहे. कारण 3 दिवसापासून सलग उपवास चालू आहे. सॅटर्डे, श्रावणी, शनिवार, त्यानंतर काल भावाचा, आज परत मंडे आणि मंडेच्या दिवशी कोणी मिठाचं वगैरे खात नाही. तर फ्रुट्स, दूध वगैरे याच्यावरच चालावं लागेल. मग जेवणात गोडधोड बनवायला हवा कारण श्रावणातला पहिला सण हा नागपंचमी आहे. पण नागपंचमी हा सण असा आहे ना, जिथे खूप काही गोष्टी पाळाव्या लागतात. पण आता कसं आहे की वाफवून, शिजवून असे पदार्थ बनवतात. कोणी पातोळे बनवतं, कोणी कुडमू बनवतं. प्रत्येकाचे वेगवेगळे पदार्थ आहे, पण ते वाफवून खाल्ले जातात. आता माझ्यासाठी हे पॉसिबल नव्हतं. परत पुरण बनवायला माझ्याकडे एवढी एनर्जी नव्हती. म्हणून मी आईला विचारून खीर, पुरी आणि बटाट्याची भाजी, डाळ-भात असं जेवण बनवलेलं आहे. जेणेकरून ज्या गोष्टी पाळायच्या त्या पाळल्याही जातील आणि जेवणात गोडधोड आणि इझी असा पदार्थ बनला जाईल.